सम्राट नशेत घरात येत होता. त्याचे पाय डगमगत होते. तो दाराला धरून उभा राहिला. त्याला शुद्ध नव्हती, भान नव्हतं, काहीच जाणवत नव्हतं. इतक्या सुहाणी बाहेर आली. सम्राटची अशी अवस्था पाहून ती हादरून गेली. ती दरवाजापर्यंत तर येते, पण तिची पावलं तिथेच थांबतात. सम्राट 2 पावलं पुढे आला, पण पुन्हा डगमगला. यावेळी त्याने बाजूला ठेवलेल्या टेबलला पकडलं. सुहाणी त्याला सावरण्यासाठी पुढे येते. हातही पुढे करते, पण पुन्हा थांबते. अखेर कोणत्या हक्काने, कोणत्या नात्याने ती त्याच्या जवळ जाईल? कोणत्या अधिकाराने त्याला आधार देईल? त्यांच्या दोघात रागाशिवाय दुसरं कोणतं नातंच नव्हतं. म्हणून ती आपली पावलं तिथेच रोखते. सम्राट टेबलचा आधार घेत हळूहळू पुढे चालत होता, पण त्याची पावलं अजूनही डगमगत होती. खोलीपर्यंत पोहोचता पोहोचता त्याचे पाय एकमेकात अडकतात आणि तो पडणार. इतक्या सुहानी झटकन पुढे येते आणि त्याला पकडते. सम्राट तिच्याकडे एक नजर टाकतो आणि स्वतःपासून दूर सारत म्हणतो, "दूर हो माझ्यापासून. मला तुझ्या आधाराची गरज नाही. कोणाच्याच आधाराची गरज नाही मला." जवळ तिला ढकलतच तो बोलला. सुहाणी काहीच बोलत नाही. ती शांतपणे 2 पावलं मागे सरकते. सम्राट पुन्हा पुढे चालू लागतो, पण यावेळी तेच होतं. त्याची पावलं पुन्हा डगमगतात. तो पुन्हा पडणार होता. ते पाहून सुहानी स्वतःला रोखू शकली नाही. तिने पटकन त्याला धरून उभं केलं. सम्राट पुन्हा स्वतःला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण यावेळी सुहानी पूर्ण हक्काने त्याला रागवत म्हणते, "जास्त नखरे करू नका आणि गप्प आत चला. किती वेळापासून तुमचे नखरे बघते मी." जवळ त्याला ओढतच ती आत घेऊन जाते. ती बोलत नव्हती तर त्याला झापत होती आणि सम्राट शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सुहाणी त्याला आधार देत आत घेऊन जाते आणि बेडवर बसवते. सम्राटचे डोळे खूप लाल झाले होते. दारूमुळे नाही तर खूप रडल्यामुळे. आज अनुजाला पाहून तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. शेवटी तोही माणूसच होता. किती दिवस स्वतःला सावरून ठेवणार? कधीतरी सर्वात मजबूत माणूसही तुटतोच आणि आज तेच सम्राट सोबत झालं होतं. अजूनही त्याच्या मनात आणि डोक्यात अनुजाच फिरत होती. तिचा चेहरा डोळ्यासमोर तरळत होता आणि कानात सुहाणीचे शब्द घुमत होते. "तुम्ही कधी कुणावर प्रेमच केलं नाही, म्हणून तुम्हाला ते दुःख कधी समजणार नाही." सुहानीने सहज बोललेलं ते एक वाक्य त्याच्या हृदयाला भेदून गेलं होतं. सुहाणी त्याला बेडवर बसवते. सम्राटची मान खाली झुकली होती. त्याला बसवून ती मागे सरकते आणि टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलायला जाते. तेवढ्यात तिच्या कानावर त्याचा आवाज पडतो, "मी कधी कुणावर प्रेम केलं नाही. मी ते दुःख समजू शकत नाही. हेच म्हणाली होतीस ना तू?" हे ऐकता सुहाणी जागच्या जागी थिजून जाते. ती झटकन मागे वळून सम्राटकडे पाहते. तो अजूनही मान खाली घालून बसलेला होता. सुहाणीला काहीच सुचत नव्हतं की काय बोलावं. ती फक्त एकटक त्याच्याकडे पाहत उभी राहिली. तेवढ्या सम्राट नजर वर करून तिच्याकडे पाहतो. त्याच्या खोल थंड नजरा तिच्यावर खिळतात आणि तो पुन्हा म्हणतो, "हेच म्हणाली होतीस ना तू?" सुहाणी त्याच्या डोळ्यात पाहते आणि ते पाहताच तिला समजतं सम्राट रडला आहे. म्हणूनच त्याचे डोळे इतके लाल झाले होते. ते पाहून तिच्या मनात एक वेदनादायक कळ उठते. कदाचित पहिल्यांदाच तिने एखाद्या पुरुषाला अशा प्रकारे रडताना पाहिलं होतं. कदाचित ती या गोष्टीनेही हादरली होती की कोणी कुणावर इतकं प्रेम कसं करू शकतं. अचानक तिच्या मनात विराटचा विचार येतो. एक तो होता जो प्रेमाचे दावे करायचा पण तिला सोडून पळून गेला, आणि एक त्याचाच भाऊ सम्राट, जो कुणाच्या प्रेमात स्वतःलाच उद्ध्वस्त करून बसला होता. सुहाणीचं मन भरून येतं. तिच्या डोळ्यातूनही 2 अश्रू ओघळतात, पण ते लपवण्यासाठी ती लगेच चेहरा वळवते. सम्राट उठतो आणि तिच्या मागे येतो. नशेत असल्यामुळे त्याला स्वतःचं भान नव्हतं. तो सुहाणीच्या इतका जवळ येतो की त्याचे उष्ण श्वास तिच्या मानेवर जाणवू लागतात. सुहाणी एकदम शहारून जाते. तिच्या धडधडीचा आवाज तिलाच ऐकू येत होता. ती घाबरून पटकन मागे वळली आणि सम्राटला धडकली. ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करते, पण भीतीमुळे तिचा पाय सोफ्यात अडकतो. तेवढ्यात सम्राट झटकन तिच्या कमरेभोवती हात गुंडाळतो आणि तिला स्वतःजवळ खेचतो. सुहाणीची धडधड आणखीनच वाढते. तिला घाम फुटला होता. ओठही थरथरत होते आणि सम्राट, तो मात्र आपली खोल नजर तिच्यावरून हटवत नव्हता. सुहाणी त्याच्या नजरेचा सामना करू शकत नाही. ती लगेच नजर खाली करते.
सम्राट सरळ विचारतो, तू रडत होतीस? सुहाणी लगेच आपले डोळे घट्ट मिटून घेते. सम्राट थोड्या कठोर आवाजात विचारतो, मी काहीतरी विचारतोय तुला, उत्तर दे. का रडत होतीस तू? सुहाणी आपले मोठे डोळे उघडत म्हणाली, नाहीतर मी कुठे रडत होते? असं म्हणत तिने नजर खाली झुकवली. सम्राट पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझे डोळे तर काही वेगळंच सांगतायत आणि तू नजर का चोरतेस? सुहाणी मनातच म्हणाली, ओ गॉड, आज हा पोलीसवाला का बनलाय? त्यानंतर तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्यापासून थोडी दूर होत म्हणाली, माझ्या डोळ्यांना सोडा. आधी हे सांगा, तुमच्या डोळ्यांना काय झालंय? इतके लाल का आहेत? आणि इतका वेळ तुम्ही कुठे होतात? हे ऐकताच सम्राटच्या मनात पुन्हा अनुजाचा चेहरा तरळतो आणि तो चेहरा वळवून घेतो. कदाचित तोही आपल्या डोळ्यातील ओलावा लपवण्याचा प्रयत्न करत होता. सुहाणीच्या लक्षात येत होतं त्याच्या मनात काय चाललंय. किती काही त्याला बोलायची इच्छा होत आहे, पण कसं बोलायचं, मन कसं हलकं करायचं हेच त्याला कळत नव्हतं. ती झटकन त्याच्या समोर येत म्हणाली, आता तुम्ही नजर का चोरताय? सांगा ना, तुमचे डोळे लाल का आहेत? सम्राट स्वतःच्या भाडावर ताबा मिळवत रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, बस, इतका हक्क नाही दिला मी तुला की तू मला प्रश्न विचारशील. तुझ्या मर्यादेत राहा. नशेमुळे त्याचा आवाजही डगमगत होता. इतकं बोलून तो स्वतःच्या शर्टची बटणं उघडू लागला, पण त्याचे हात थरथरत होते. सुहाणीला त्या क्षणी गप्प राहणंच योग्य वाटलं. ती पाहत होती, बेडवर बसलेला सम्राट शर्टची बटणं उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला जमत नव्हतं. तिची पावलं आपोआप त्याच्याकडे वळली. द्या, मी करते, ती त्याच्या शर्टवर हात ठेवत म्हणाली. सम्राट लगेच तिचा हात झटकत म्हणाला, मी स्वतः करीन. पण त्याच्याकडून एकही बटन उघडत नव्हतं. ती पुन्हा त्याचे हात अलगद बाजूला करत म्हणाली, मी करते ना. पुन्हा एकदा सुहाणीच्या रागवण्यासमोर सम्राट शांत झाला. त्याने आपले हात खाली घेतले आणि मानही खाली घातली. सुहाणी एक एक करून त्याच्या शर्टची बटणं उघडू लागली. खोलीत इतकी शांतता होती की भिंतीवरील घड्याळाची टिकटिकही स्पष्ट ऐकू येत होती. ती पूर्ण लक्ष देऊन बटणं उघडत होती. तेवढ्या सम्राटच्या डोळ्यातून निसटलेल्या अश्रूंचे 2 थेंब तिच्या हातावर पडले. ती एकदम थबकली. पुन्हा एकदा तिचं मन भरून आलं. तिने लगेच त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडला आणि त्याची हुनवटी वर करत विचारलं, काय झालंय तुम्हाला? का रडताय तुम्ही? तिच्या बोलण्यात प्रेम आणि आपुलकी होती. सुहाणीच्या त्या आपुलकीच्या शब्दांनी त्याचं दडपलेलं दुःख फुटून बाहेर आलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो अश्रू भरलेल्या डोळ्यांनी सुहाणीकडे पाहत म्हणाला, मीही प्रेम केलं होतं, खूप केलं होतं. मीही त्या वेदना खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो. कदाचित तू माझी अवस्था समजू शकणार नाहीस. बोलताना त्याचा आवाज भरून आला होता. तिच्या हातात अजूनही त्याचा चेहरा होता. नकळत तिचेही डोळे पाणावले. सम्राट स्वतःच्या छातीवर जोरात हात मारत म्हणाला, इथे इथे खूप दुखतंय, खूप त्रास होतोय. का केलं तिने माझ्यासोबत असं? मी तर तिच्यावर किती प्रेम करत होतो. माझं सगळं तिलाच मानत होतो. मग माझ्याशी हा विश्वासघात का? जणू एखाद्या रुसलेल्या मुलासारखा तो बोलत होता. त्याची अवस्था पाहून सुहाणीही भावूक झाली. तिने झटकन त्याला मिठीत घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली, शांत व्हा, प्लीज स्वतःला सावरा. कुणासाठी असे अश्रू वाहून काही फायदा नाही. ती त्याला सावरण्यासाठी असं बोलत होती, पण स्वतः मात्र त्याच्यापेक्षाही जास्त रडत होती. सम्राटनेही तिच्या कमरेभोवती हात घट्ट आवळले आणि आपला चेहरा तिच्या छातीशी टेकवत म्हणाला, खूप प्रेम केलं होतं मी तिच्यावर, खूप जास्त. आणि तिने एका क्षणात सांगितलं की ती फक्त टाइमपास करत होती. माझ्या प्रेमात काय कमी राहिली होती? एकदाही तिचं मन नाही पिघळलं? एकदाही तिला जाणवलं नाही की मी तिच्यावर किती प्रेम करतो? का, अखेर का? तो हुंदके देत रडत होता. सुहानीनेही त्याला रडण्यापासून थांबवलं नाही. ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिली. तिलाही वाटत होतं त्याच्या मनात साचलेलं दुःख बाहेर पडू दे. काही वेळाने तिला जाणवलं की सम्राट शांत झाला आहे, पण त्याने अजूनही तिला घट्ट धरून ठेवलं होतं. ती अलगद स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तिला कळतं की सम्राट तर तसाच तिला धरून झोपून गेला होता. मात्र झोपेतही तो काहीतरी पुटपुटत होता. तितक्यात सुहाणीची नजर समोरच्या आरशावर जाते आणि त्यात तिला सम्राट दिसतो, जो तिला अगदी एखाद्या लहान मुलासारखा बिलगून झोपला होता, जसं एखादं मूल आपल्या आईला बिलगतं.
ते पाहून सुहाणीच्या ओठांवर हलकीशी स्माईल येते. तिचा हात नकळत सम्राटच्या केसात फिरतो, पण पुढच्या क्षणी ती स्वतःचा हात मागे घेते. ती मनातच म्हणते, हे मी काय करते? मला काय होतंय? ती अलगद सम्राटला स्वतःपासून दूर करते आणि मागे बेडवर झोपवते. त्याला झोपवताना सम्राटच्या शर्टची बटणं उघडल्यामुळे शर्ट सैल होतो आणि नकळत सुहाणीच्या ओठांचा स्पर्श त्याच्या मानेवर होतो. क्षणातच तिच्या संपूर्ण अंगातून एक शिरशिरी उठते. सम्राट मात्र गाढ झोपेत गेला होता, पण अजूनही त्याने सुहाणीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. सुहाणी मागे सरकण्याचा प्रयत्न करते, पण होत नाही. सम्राटची मजबूत पकड तिचा हात सोडतच नव्हती. ती जितका हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, तितकीच त्याची पकड अधिक घट्ट होत होती. तेवढ्या सम्राट अचानक कुशीवर वळतो. त्यामुळे सुहाणीचा तोल जातो आणि ती थेट त्याच्या जवळ जाऊन पडते. नाईलाजाने तिलाही त्याच्या शेजारी झोपावं लागतं. रात्र खूप झाली होती. काही वेळातच सुहाणीलाही झोप लागली. पुढच्या क्षणी सम्राटने आपला एक हात तिच्या कमरेभोवती टाकला. दोघेही गाढ झोपेत एकमेकांच्या अगदी जवळ झोपले होते. आता सकाळी सम्राट जागा झाल्यावर स्वतःला सुहाणीच्या इतक्या जवळ पाहून कशी प्रतिक्रिया देईल कोण जाणे. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली होती. सूर्याने आपली लालिमा सगळीकडे पसरवली होती. 8 वाजले होते, पण ना सम्राटला भान होतं ना सुहाणीला. एकाच चादरीत दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ झोपले होते. सम्राटने अजूनही तिला आपल्या मिठीत सामावून ठेवलं होतं. सुहाणीही त्याच्या छातीवर डोकं ठेवून निवांत झोपली होती. सम्राटला तर हेही आठवत नव्हतं की सकाळी 9 वाजता त्याची एक महत्वाची मीटिंग होती आणि 8 वाजून गेले तरी तो अजून झोपलेलाच होता. त्याचा मॅनेजर त्याची वाट पाहत होता, कारण जर सम्राटने 9 वाजताची वेळ दिली असेल तर तो स्वतः तासभर आधी पोहोचणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. पण आज पहिल्यांदाच असं झालं होतं की 8 वाजले तरी सम्राट ना ऑफिसला पोहोचला होता ना त्याचा फोन आला होता. घरातले सगळे लोक उठले होते आणि सगळेच हे पाहून हैराण होते की सम्राट आणि सुहाणी दोघंही अजून झोपले आहेत. कणिकाला रात्रीची गोष्ट आठवली. तिने कसं सम्राटचं सत्य सुहाणी समोर आणलं होतं. ती मनातच विचार करत होती, काय झालं असेल रात्री? वहिनीने भैयाशी काही बोललं असेल का? दोघांनी एकमेकांना समजून घेतलं असेल का? देव करो सगळं ठीक हो. घरातले सगळे रात्रीच्या पार्टीच्या तयारीत गुंतले होते. साधारण 8:30च्या सुमारास सम्राटच्या मॅनेजरचा फोन येतो. फोनची रिंग वाजत होती, पण सम्राटला काहीच ऐकू येत नव्हतं. मात्र सुहाणीची झोप हलकीशी मोडते. फोनची रिंग अजूनही वाजत होती. सुहाणी अलगद आपले जड झालेले डोळे उघडते आणि डोळे उघडताच सम्राटला इतक्या जवळ पाहून तिचा श्वास अडकतो. तिला विश्वासच बसत नव्हता. ती सम्राटच्या इतक्या जवळ कशी आली, की सम्राट तिच्या जवळ कधी आला? फोनची रिंग पूर्ण वाजून बंदही झाली, पण सम्राटला अजूनही काहीच कळलं नाही. सुहाणी मात्र अजूनही सम्राटचा चेहरा निहाळत होती. अचानक तिला काल रात्रीचं सगळं आठवतं. पुन्हा एकदा तिचं मन भरून येतं. ती एकटक त्याचा चेहरा पाहत होती. नेमकं त्याच वेळी सम्राटचा फोन पुन्हा वाजला. त्या आवाजाने सुहाणी भानावर येते. ती एकदम घाबरून जाते आणि पटकन उठण्याचा प्रयत्न करते, पण उठू शकत नाही, कारण सम्राटने तिला खूप घट्ट पकडून ठेवलेलं असतं. यावेळी फोनच्या रिंगमुळे सम्राटचीही झोप उघडते. हे पाहून सुहाणी मनातच म्हणते, ओ गॉड, आज कुठे अडकवलंस मला? वाचव मला या सडूपासून. घाबरल्यामुळे तिचं शरीर हलकसं थरथर कापू लागतं. त्याचवेळी सम्राटने डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला सुहाणीचा निष्पाप चेहरा अगदी जवळ दिसला. लाज आणि भीतीमुळे तिचा चेहरा लाल झाला होता. तिने दोन्ही मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या आणि वेगाने श्वास घेत होती. सुहाणीला इतक्या जवळ पाहून सम्राटच हादरला आणि रागाने म्हणाला, व्हॉट द हेल, तू इथे काय करतेस? सुहाणी लगेच डोळे घट्ट मिटून घेते, पण मनातच स्वतःला धीर देत म्हणते, या सडूला घाबरण्याची गरज नाही. धैर्याने वाग. हा फक्त वरूनच कठोर आहे, आतून नाही. सम्राटला अजून हेही लक्षात आलेलं नसतं की त्याने अजूनही सुहाणीला आपल्या भाऊपाशात घट्ट पकडून ठेवलं आहे. बहिरी झाली आहेस का? काय करतेस तू माझ्या बेडवर? तो पुन्हा रागाने ओरडला. सुहाणी एक खोल श्वास घेते आणि त्याच्या सुरात उत्तर देते, एक्सक्यूज मी, बहिरे तुम्ही झाला आहात आणि बहिऱ्याबरोबर आंधळेही. काय म्हणालात तुम्ही?
मी तुमच्या बेडवर काय करते? तर डोळे उघडून नीट बघा मिस्टर सडू, कोण कुणाच्या बेडवर आहे? मी तुमच्या बेडवर की तुम्ही माझ्या? आणि हेही बघा, तुम्ही मला किती घट्ट पकडून ठेवलंय. मला तर श्वासही घेता येत नाहीये. हे ऐकता सम्राट खाली पाहतो. त्याने सुहाणीला घट्ट मिठीत घेतलेलं असतं. हे पाहून तो अवाक होतो आणि पटकन तिला सोडून उठून उभा राहतो. सुहाणी लगेच उठून म्हणते, काय झालं? आत्ता कळलं ना कोण कुणाच्या बेडवर होतं? मोठे आले मला बोलणारे. तुम्ही माझ्या बेडवर काय करत होतात? ती त्याची नक्कल करत म्हणाली. मी तर माझ्याच जागी झोपले होते. तुम्ही कधी आलात कधी नाही आणि येऊन माझ्या बेडवर पडलात. वरून मला बिलगूनही झोपलात. असं म्हणत ती बेडवरून उठली आणि आपले मोकळे केस बांधू लागली. अरे देवा, काय जमाना आलाय. चूक स्वतःच करायची आणि वर समोरच्याला सुनवायचं. वा, चोराच्या उलट्या बोंबा. कोपऱ्यात उभा असलेला सम्राट शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. सुहाणी तशीच बडबड करत बाथरूम मध्ये जाते आणि आतून दरवाजा लावून सुटकेचा निश्वास टाकत म्हणते, थँक गॉड वाचले. बाहेर उभा असलेला सम्राट स्वतःचीच म्हणतो, मी इथे कसा? तेही हिच्या इतक्या जवळ. तो डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आठवतं, काल तो पब मध्ये बसून दारू पित होता. मग कुणीतरी त्याला घरी सोडायला आलं होतं. पण त्यानंतरचं काहीच आठवत नव्हतं. बहुतेक नशेत मला कळलंच नाही मी कधी या मुलीच्या इतक्या जवळ येऊन झोपलो. तो स्वतःलाच समजावत म्हणाला. त्याच वेळी त्याचा फोन पुन्हा वाजतो. सम्राटने फोन कानाला लावला आणि सरळ बाहेर गार्डन मध्ये निघून गेला. काय झालं? सकाळी सकाळी फोन का केला आहे? तो चिडून म्हणाला. त्याचा मॅनेजर घाबरत म्हणाला, सर 9 वाजायला आलेत. तुम्ही मीटिंग ठेवली होती आणि तुम्ही अजून आलाच नाहीत म्हणून मी. सम्राटने त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं, व्हॉट? नो वे. तो लगेच मोबाईलमध्ये वेळ पाहतो आणि म्हणतच म्हणतो, मी इतका वेळ झोपलो? सर तुम्ही ऐकताय का? मॅनेजरने पुन्हा विचारलं. सम्राट म्हणाला, एक काम कर, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. इतकं बोलून त्याने फोन कट केला आणि परत आत आला. समोर त्याला कनिका भेटली. ती चिडवत म्हणाली, काय भैया, आज इतक्या उशिरापर्यंत झोपलात? सम्राटने रागाने तिच्याकडे पाहिलं. तेवढंच कनिकाला गप्प बसवायला पुरेसं होतं. ती लगेच मान खाली घालून तिथून निघून गेली आणि नाश्ता करायला बसली. सम्राटचं डोकं खूप दुखत होतं. त्याला भूकही लागली होती. तोही जाऊन नाश्ता करायला बसला. आज पहिल्यांदाच असं झालं होतं की सम्राट न आंघोळ करता न तयार होता थेट नाश्त्याच्या टेबलवर बसला होता. घरचे सगळे त्याच्याकडे असे पाहत होते जणू तो कुठला एलियन आहे. सम्राटला सगळ्यांच्या नजरा स्वतःवर जाणवत होत्या. तो सगळ्यांकडे रागाने पाहत म्हणाला, व्हॉट? आता मी नाश्ताही करायचा नाही का? तेवढ्या सुहानी आंघोळ करून बाहेर आली. फिकट पिवळ्या रंगाचा चुडीदार, ओले विस्कटलेले केस, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठावर हलकी लिपस्टिक आणि भांगेत कुंकू. तिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत होतं. ती 2 पावलं पुढे आली असेल तेवढ्यात रघुवीरजींचा रुबाबदार आवाज तिच्या कानावर पडला. काल रात्री कुठे होतास तू सम्राट? आजोबांचा रागीट आवाज ऐकून क्षणभर सम्राटही दचकला. पण चेहऱ्यावर तसं काहीच दाखवलं नाही. आराधनाजींनी त्याला नाश्ता वाढला होता. तो पहिला घास घेणार इतक्यात रघुवीरजी संतापाने त्याच्या समोर येऊन उभे राहिले. काही विचारतोय मी, कुठे होतास इतका वेळ? लाज नाही वाटली का दारू पिऊन घरी येताना? लहान मुलगा नाहीस तू की प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागेल. लग्न झालंय तुझं. सम्राट तेव्हापासून आपल्या प्लेटमध्ये चमचा फिरवत होता. कदाचित स्वतःच्या रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता. अचानक तो जोरात चमचा प्लेटमध्ये आपटतो आणि खुर्चीतून उठत संतापाने ओरडतो, लग्न लग्न लग्न, कंटाळलो आहे मी या शब्दाला. तुम्ही वारंवार हे का विसरत आहात की हे लग्न नाही, जबरदस्तीचं लग्न आहे जे तुम्ही माझ्यावर लादलं आहे. मी लहान मुलगा नाही की प्रत्येक काम तुमची परवानगी घेऊन करीन. आधीच माझं आयुष्य खराब केलंय तुम्ही, आता अजून करू नका. त्याला माहीतच नव्हतं की मागे उभी असलेली सुहाणी त्याचं सगळं बोलणं ऐकत आहे. सम्राट रागाने नाश्त्याची प्लेट बाजूला सारतो आणि आपल्या खोलीकडे निघतो. पण जसं तो मागे वळतो तशी त्याची नजर सुहानीवर पडते. तिला पाहताच त्याचा राग आणखीन भडकला. तो संतापाने पावलं टाकत तिच्याकडे जाऊ लागला. त्याचा चेहरा सांगत होता की तो किती रागात आहे. पण आज त्याच्या बोलण्यावर सुहाणीला राग आला नाही. उलट त्याच्या शब्दात दडलेली वेदना,
तिला जाणवत होती. तिला समजत होतं आजोबांनी नेहमीच आपले निर्णय सम्राटवर लादले. कधी त्याच्या मनाचं ऐकलंच नाही. नेहमी त्याच्या भावनांना दाबलं गेलं. सम्राटचा राग 7व्या आसमानावर होता. त्याचा चेहरा पाहूनच सुहानीला समजलं की आता त्याचा सगळा राग तिच्यावरच निघणार आहे. पण आजोबांसमोर तो काही बोलला तर गोष्ट आणखीन बिघडेल. हे पाहून सुहानीने बाजूला असलेल्या टेबलात मुद्दाम पाय अडकवला आणि पडण्याचं नाटक केलं. पण तिच्या पडण्याआधीच सम्राटने झटकन पुढे येऊन तिला सावरलं. आंधळी झाली आहेस का? दिसत नाही का चालताना? तो रागाने म्हणाला. सुहानी हळूच कुजबुजली. हे बघा, जितकं ओरडायचं आहे, जितका राग काढायचा आहे, तो खोलीत जाऊन काढा. पण आता शांत राहा, नाहीतर पुन्हा आजोबांकडून ओरडा खाल. ती आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांच्या पापण्या मिचकावत म्हणाली. आणि तेवढंच सम्राटचा राग शांत करण्यासाठी पुरेसं होतं. त्याने काही न बोलता तिला सरळ उभं केलं आणि थेट आपल्या खोलीत निघून गेला. हे पाहून सुहानीने सुटकेचा निश्वास सोडला. का कोण जाणे, पण आज रघुवीरजी सम्राटला ज्या प्रकारे ओरडत होते ते तिला अजिबात आवडलं नाही. आणि त्यातही तिला माहीत होतं सम्राटने रात्रीही काही खाल्लं नव्हतं आणि आता नाश्ताही राहिला. हे पाहून तिला आणखीनच वाईट वाटत होतं. रघुवीरजी अजूनही बडबडत म्हणाले, वा, साहेबांना काही बोललं तर फक्त आग ओकत निघून जातो. तेही खूप रागात होते. कोणीही त्यांच्या समोर तोंड उघडत नव्हतं. शेवटी रघुवीरजी नाश्ता करायला बसले आणि त्यांच्या भीतीने बाकीचेही गप्प बसून खायला लागले. पण सुहानीला काही केल्या घास जात नव्हता. तिचं लक्ष अजूनही सम्राटकडेच होतं. ती फक्त आपल्या प्लेटमध्ये चमचा फिरवत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारा बालिशपणा आज नव्हता. त्या जागी समजूतदारपणा आणि एक स्थिरता झळकत होती. हे कणिकाही पाहत होती. ती मनातच म्हणाली, पक्क काल रात्री या दोघात काहीतरी झालंय. दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला सम्राट आपल्या स्टडी रूम मध्ये येऊन एक फाईल हातात घेऊन वाचायचा प्रयत्न करत होता. खरं तर त्याचं पूर्ण लक्ष सुहानीच्या शब्दात अडकलं होतं. जितकं ओरडायचं आहे खोलीत जाऊन ओरडा, नाहीतर पुन्हा आजोबा ओरडतील. या तिच्या बोलण्याने तो खूपच चकित झाला होता. कारण स्पष्ट दिसत होतं सुहानी त्याची काळजी करत होती. सम्राट मनातच म्हणाला, त्या मुलीला माझी एवढी काळजी का वाटली? ओरडा मला बसला असता, तिला नाही. मग तिने असं का म्हटलं? बाहेर सगळेच मन मारून नाश्ता करत होते. रघुवीरजी जसा आपला नाश्ता संपवून तिथून उठून गेले तसे बाकीचेही आपला अर्धवट नाश्ता सोडून उठले. अरविंदजी रात्रीच्या पार्टीच्या तयारीची पाहणी करायला निघून गेले होते. आराधनाजी कणिकाला काही कामानिमित्त आपल्या खोलीत घेऊन गेल्या होत्या. नोकर टेबलवरील प्लेट्स आवरत होता आणि तिकडे सुहानी किचनमध्ये जाऊन एका प्लेटमध्ये सम्राटसाठी नाश्ता काढू लागली. किचनमध्ये भांडी धुत असलेली मेड म्हणाली, मॅडम, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन खाणार आहात का? सुहानी म्हणाली, नाही, हे मी सम्राटसाठी घेऊन जाते. त्यांनी काल रात्रीही काही खाल्लं नव्हतं. बाहेर उभ्या असलेल्या आराधनाजी आणि कणिकाने सुहानीचं बोलणं ऐकलं आणि दोघींचे चेहरे आनंदाने उजळले. आराधनाजी आश्चर्य आणि आनंद अशा दोन्ही भावना चेहऱ्यावर आणत कणिकाकडे पाहून म्हणाल्या, मी कुठलं स्वप्न तर बघत नाही ना? कणिका हसत म्हणाली, नाही मम्मा, विश्वास ठेवा, हे खरंच आहे. बघाल, हळूहळू सगळं ठीक होईल. पण सगळं ठीक होईल हे बोलताच कणिकाच्या मनात अचानक अनुजाचा विचार आला. अनुजाची आठवण येताच तिचं मन भरून आलं. ती मनातच म्हणाली, सगळं ठीक होईल, पण फक्त तूच ठीक होणार नाहीस. तू भैयासाठी जे केलंस त्याचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. थँक्यू सो मच अनुजा, थँक्यू सो मच. इतक्यात सुहानी नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आली. तिला पाहताच आराधनाजी आणि कणिका एका बाजूला लपल्या, जेणेकरून सुहानीला अवघडल्यासारखं वाटू नये. मग ती सरळ आपल्या खोलीत गेली. भेटूया पुढच्या भागात. मित्रांनो, पुढच्या भागात येणार आहे एक ट्विस्ट आणि तो ट्विस्ट ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा. धन्यवाद.